नागपुर से एक बड़ी खबर सामने आ रही है। नागपुर में दर्दनाक हादसा हुआ है। ट्यूशन से लौट रही छात्रा की निजी बस की चपेट में आने से मौत हो गई। नागपुर के खरबी इलाके में मंगलवार सुबह एक भयावह सड़क हादसा हुआ। ट्यूशन से घर लौट रही एक छात्रा अपनी मोपेड से गुजर रही थी कि अचानक निजी बस की चपेट में आ गई। हादसे का सीसीटीवी सामने आया है, जिसमें साफ देखा जा सकता है कि छात्रा बस के पिछले चक्के में आकर मौके पर ही अपनी जान गंवा बैठी। हादसे के बाद आसपास का माहौल तनावपूर्ण हो गया है। भिसाई भीड़ ने सड़क जाम कर दिया है। स्थानीय लोगों का कहना था कि निजी बसें दिन में व्यस्त सड़कों पर इतनी तेज क्यों दौड़ रही है। आज सकाळी एक 6 वाजेच्या दरम्यान एक 17 वर्षाची मुलगी होती। ते ॲक्सिडेंट झालेला आहे आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे ॲक्सिडेंटमध्ये। आणि त्यानंतर या काही गोष्टी अशा लक्षात येत आहेत की इथे रोड प्रशस्त आहेत, परंतु अतिक्रमण केल्यामुळे रोड खूप नॅरो झालेले आहेत, रुंद झालेले आहेत आणि त्यामुळे वारंवार काही ॲक्सिडेंटच्या घटना इथे होताना दिसून येत आहेत। तसेच स्थानिक नागरिकांचा असा देखील रोष आहे की इथून काही रेतीच्या टिपर असतील किंवा जे बोलेरो असतात त्या ओव्हरलोड करून आणि रॅश ड्रायव्हिंग करत इथून जात असतात, त्याच्यामुळे देखील बऱ्याचदा सामान्य नागरिकांना ॲक्सिडेंट होत असतो, अपघात होत असतो। तर यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की जी हेवी ट्रॅफिक आहे त्यांना हे जे रेसिडेन्शियल रोड आहेत, छोटे रोड आहेत, इथून प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे। त्या अनुषंगाने ट्रॅफिक डिपार्टमेंटसोबत आम्ही समन्वय साधून कुठे बॅरिकेडिंग करता येईल, कुठे नाकाबंदी लावता येईल ते पॉईंट्स आम्ही आयडेंटिफाय करत आहोत। तसेच जो अतिक्रमणचा विषय आहे, जो रस्त्यावर काही भाजीपाला विक्रेते असतील किंवा असं मला आत्ता हेही समजलं आहे की खरबी चौकात काही असे कबाडीवाले आहेत जे अवैध आहेत आणि त्यांनी देखील बऱ्याच प्रमाणात जागा काबीज करून ठेवलेली आहे। ती आम्ही NMC सोबत कोऑर्डिनेट करून त्यांना आजच नोटिसेस सर्व करतो आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई कशी करता येईल आणि हे रस्ते कसे मोकळ्या करता येईल याच्यावर आम्ही फोकस करणं सुरू करतो आहे। ॲक्सिडेंट झालेला नाही, बस चालक जो आहे तो डिटेक्ट झालेला आहे आणि ते आपल्या ताब्यात पण आहे। त्याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा नोंदवण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांची इथे काही फुटेजेस वगैरे अवेलेबल असतील तर त्याच्यामध्ये नक्की कशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला ते देखील आम्ही बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे सर्वात सिरियस ऑफेन्स आपण रजिस्टर करतो ॲक्सिडेंटच्या केसमध्ये तोच गुन्हा आपण दाखल करत आहोत। प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। कोरोनाकडे जेवढे मोठे चौक आहेत, खरबी म्हणा किंवा पारडी म्हणा किंवा संगरगा, सगळं अतिक्रमणच्या विळख्यात सापडलेलं आहे, त्यामुळे जनतेला त्रास होते। काय अतिक्रमण मुक्तही चौक होणार आहेत का आता? नाही, अतिक्रमणचा जो विषय आहे हा इंटर डिपार्टमेंटल विषय असतो आणि त्याच्यामध्ये मागे माननीय CP रवींद्र सिंगल सर यांनी मीटिंगही घेतली होती आणि पोलीस आणि NMC प्रशासन यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणचं अतिक्रमण देखील काढलेलं आहे। जसं आपण सांगितलं की अजून देखील काही चौक आहेत की जिथं विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे। ह्या घटनेच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा CP सरांना, म्युन्सिपल कमिशनर सरांना या गोष्टी निदर्शनास आणून देतो आणि इथे एक ऑल आउट एफर्ट्स सगळ्यांनी एकत्र येऊन इथलं अतिक्रमण काढण्याची गरज आहे ते देखील आम्ही आता प्रायोरिटीवर घेऊन त्याच्यावर काम करणं सुरू करतो। नगरपालिकेच्या प्रशासनाला पत्र दिले होते की या भागातलं जेवढंही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आपण काढावं, पण महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही आहे। कारण आपण पाहू शकता या रोडवर भरपूरसे अतिक्रमण आहे। खरबी चौकामध्ये सकाळी 8-8:30 वाजतापासून तर संध्याकाळी 11 वाजतापर्यंत एवढं ट्रॅफिक जाम राहते की एखाद्या व्यक्तीला समजा काही तब्येत कोणाची खराब असेल किंवा त्याला दवाखान्यात घेऊन जर जायचं असेल तर अशा वेळेस तो माणूस इथल्याच्या इथंच दगावून जाईल, पण तो दवाखान्यांपर्यंत पोहोचू शकत नाही। अशी परिस्थिती त्या खरबी चौकाची आहे आणि या भागामध्ये पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं या भागामध्ये यातायात जास्त आहे, खूप जास्त प्रमाणात यातायात झालेली आहे आणि त्या रोडवर सुद्धा अतिक्रमण झालेले आहे। काय मागणी करणार? मागणी आहे प्रशासनाला, आता आम्ही सगळे आंदोलन या ठिकाणी करतो आहे सकाळी 8 वाजतापासून। प्रशासनाला एक मागणी आहे की हा जो मधातला रोड आहे या रोडमध्ये 2 पोल लावून या भागात दोन्ही भागामध्ये पोल लावून हा रोड पूर्णपणे ब्लॉक करावा। इथे फक्त 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच जाईल अशी आमची प्रशासनाला मागणी आहे आणि त्याच पद्धतीने या रोडवर जेवढे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे। पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही आता विनंती केलेली आहे, त्यांनी आम्हाला ॲक्शन मोडमध्ये येऊन संध्याकाळी 6 वाजतापर्यंत हे सगळं काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे। समजा हे त्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने, तर आम्ही उद्या सकाळी पुन्हा सकाळी 8 वाजता येऊन याच ठिकाणी असंच तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू। महाराष्ट्र TV 24 के लिए कैमरामैन राजेश जंगीटवार के साथ पारस बाइसवारी की रिपोर्ट।